आता आपली तांदळाची मसाला रोटी तयार आहे. शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता गरमागरम. अगदी ही रोटी खूप पौष्टिक आहे आणि त्यात मटार, कोथिंबीर, पुदिना, ओवा असल्यामुळं खूप चविष्ट झाले आहेत. तुम्ही सुद्धा घरच्या घरी करू शकता. माझे व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट्स करायला विसरू नका. तांदळाचा मसाला रोटी हा महाराष्ट्रातील एक चवदार आणि पारंपरिक पदार्थ आहे. थोडी माहिती. मुख्य घटक: तांदळाचे पीठ, वेगवेगळे मसाले आणि भाज्या. स्वरूप: ही रोटी मऊ, खमंग आणि चवीला किंचित तिखट मसालेदार असते. कधी खातात? हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे. कशी बनवली जाते? तांदळाच्या पिठात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आले लसूण पेस्ट घालतात. चवीसाठी जिरे, हळद, तिखट, मीठ आणि ओवा मिक्स केला जातो. कोमट पाण्याचा वापर करून पीठ मऊ मळून घेतले जाते. गार पाण्यात जरी मळलं तरी चालेल. थालीपीठाप्रमाणे हे मिश्रण थेट तव्यावर किंवा केळीच्या पानावर प्लॅस्टिक कागदावर थापून दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप लावून खमंग भाजतात. कशासोबत खातात? ही गरमागरम रोटी लोणचे, दही, पुदिन्याची चटणी किंवा दही याच्यासोबत खाणे अप्रतिम लागते. नमस्कार, मी सौ निर्मला आपशिंगेकर. आज आपणास तांदळाच्या पिठाची मसाला रोटीची रेसिपी सादर करीत आहे. 1 वाटी तांदळाचं पीठ घेणे, मिरच्याची पेस्ट घेणे, हिरव्या टमाटा घेणे, आलं लसणाची पेस्ट घेणे, 1 वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेणे, 1 वाटी गाजर खिसून घेणे, परत पुदिना थोडं बारीक चिरणे, मटार घेणे, 1 कांदा घेणे बारीक चिरून, ओवा घेणे, परत बेसन पीठ अर्धी वाटी घेतलं आहे आणि बटाटा घेतला आहे. गाजरसुद्धा घालणे खिसून. आता चवीपुरतं मीठ घालणे. आता सगळं साहित्य एकत्र कालून घेणे. छान हे मळून घेणे. डाळीचं पीठ पण ह्यातच घालत आहे मी. डाळीचं पीठ घातल्यामुळे खूप छान खमंग होतात. आणि हे उकडलेला बटाटा 1 वाटी घालणे. बटाट्यामुळे खुसखुशीत होतात म्हणून मी बटाटा घालत आहे. तांदळाचं पीठ हे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. आता सगळं एकत्र मळून घेणे. आता आपलं पीठ मळून झालं आहे. बटाट्याचंच पाणी त्याला सुटल्यामुळे मी पाणी अजिबात वापरलं नाही. त्यामुळे बटाटा वाफवून खिसून घेतल्यामुळे बटाट्याचंच पाणी सुटलं आहे. आता आपण रुमालावर थापून घेणे. रुमाल ओलं करणे, हाताला पाणी लावणे आणि असं थापून घेणे. अगदी व्यवस्थित तुम्हाला जेवढं जाड पाहिजे तेवढं थापू शकता. पातळ पाहिजे असलं पातळ थापू शकता. हाताला पाणी लावून थापणे. मटार घातल्यामुळे छान चव येते त्याला. कोथिंबीर भरपूर घातल्यामुळे छान खमंग होतात. अगदी ओवा घातल्यामुळे पचायला हलकं असतं आणि झटपट होणारी रेसिपी आहे. आता आपण तव्यावर घालत आहोत. आणि वर आता थोडं झाकून ठेवणे. आता आपण दुसरी बाजू शेकून घेत आहोत. दुसरी बाजू पण झाकून ठेवणे.
आता आपली रोटी तयार आहे. अशा टाईपमध्ये काढून घेणे.